नमस्कार मित्रांनो, आज मी एका सुंदर ठिकाणी आली आहे, ते म्हणजे बुलढाणा येथील लोणार सरोवर। याचं वैशिष्ट्य म्हणजे हे एका उल्का पडल्यामुळे निर्माण झालेलं खाऱ्या पाण्याचं मोठं सरोवर आहे। याचा व्यास बघा किती मोठा आहे। या सरोवरामध्येच एक सुंदर असं प्राचीन मंदिर दिसते, ते सध्या तर पूर्ण पाण्यामध्ये आहे। याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा। एवढा मोठा सरोवर होण्यासाठी केवढी मोठी उल्का पडली असेल, त्याचा आपण इमॅजिन पण करू शकत नाही। 52,000 वर्षापूर्वी किंवा त्याआधी उल्कापातानं झालेलं लोणार सरोवर एक, साऊथ आफ्रिका 2, न्यू कॅनडा 3, अश्विन नावाचा तारा होता. त्याचं वेट होतं 10,000 टनापेक्षा जास्त. तो एका सेकंदाला 20,000 किलोमीटर धावत होता. अशा वेगाने आदळून वरतून 3 तारे तुटली. त्या 3 तारेचे 3 गुण आहेत. लोणारमध्ये जो तारा पडेल हे समुद्रापेक्षा 7 पटनं खारं पाणी आहे. याच्यात 52 प्रकारचे क्षार आहेत. साऊथ आफ्रिकामध्ये जो पडेल आहे त्याला पाणी नाही, तो कोरडा आहे. आणि न्यू कॅनडामध्ये जो पडेल आहे त्याला पाणी आहे, गोडे, पण विशेषतः निळ्या कलरचे। या सरोवराचा शोध 1823 मध्ये एजी अलेक्झांडर यांनी लावले। या सरोवराचा आतला गोल परिघ व्यास 4.5 किलोमीटरचा आहे। या 4.5 किलोमीटरच्या परिसरात 2000 वर्षापूर्वीचे हेमाडपंथी मंदिर, चालुक्का नावाचा राजा होता, त्या राजाच्या काळातले 13 मंदिर आहेत। 13 मंदिरापैकी फक्त 2 मंदिर असे, एक राम मंदिर आणि ते दिसते ते कमळजा मातेचं मंदिर। बाकी टोटल महादेवाचे मंदिर आहेत बाकीचे। तर महादेवाच्या मंदिरात प्रत्येक दिशेने अलग अलग पिंड आणि लहान मोठ्या पिंड आहेत। हे सरोवर केव्हा आटलं होतं? ज्यावेळेस दुष्काळ पडला होता 1972 मध्ये, त्यावेळेस हे टोटल फायनल आटलं होतं। त्याच्यात मीठ पापड खार तयार झाला होता, तर लोणारच्या लोकांनी विकला म्हणतात। गुलाबी पाणी केव्हा झाला होतं? लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये 2020 मध्ये, कोरोना पिरियडमध्ये गुलाबी पाणी काऊन झालं होतं? या काठापासून तर मध्यंतरी कमीत कमी 150 मीटर पाण्याची पातळी कमी झाली होती। त्याच्यामुळे याच्यात हॅलो बॅक्टेरिया नावाचे गुलाबी बाव आहेत लाल, ते एकमेकाला दाटले होते। जसं आपण भेंडू पकड्या पकड्या पाणी सोडतो ना, तसं त्याने ते पाणी सोडलं होतं 2020 मध्ये। मग नंतर बरसात झाल्याच्या नंतर पुन्हा ते 21-22 मध्ये पुन्हा ते ग्रीन झालं। या सरोवराचा आकार आपल्या सिंगल बशी सारखा आहे। हे जंगल फॉरेस्ट वन्यजीव अभयारण्य जंगल आहे, 365 हेक्टर 15 पॉईंट। त्याच्यात 11 बिबट आहेत, लांडगे, कोल्हे, माकडं, तळस, सयाळ, विषारी साप, घोरपडी आणि मोराची संख्या पण भरपूर आहे।